नमस्कार. आज आपण इंग्रजीबद्दल बोलणार आहोत. म्हणजे अनेकांना इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना अडचण येते, विशेषतः वाक्यांची रचना कशी करावी, नाही का? हो, अगदी. मराठीत आपण शब्द थोडे इकडे तिकडे केले तरी चालतं बऱ्याचदा, पण इंग्रजीचं तसं नाहीये. बरोबर. तर आज ना आपल्याला एक छान स्रोत मिळालाय, आई शिकते A to Z म्हणून. त्याचाच एक भाग आहे. हां. पाहूया यात काय महत्वाचं सांगितलंय इंग्रजी वाक्यरचनेबद्दल. हो, आणि गंमत म्हणजे या स्रोताची सुरुवातच एकदम बेसिक पण अत्यंत महत्वाच्या गोष्टींनी होते. अच्छा. म्हणजे जसं की मराठीतले मी, तू, तो, ती ही सर्वनामं इंग्रजीत काय म्हणतात? आय, यू, ही, शी. हो हो, हे तर अगदी सुरुवातीचं झालं. अगदी. आणि तसं खाणे म्हणजे ईट, पिणे म्हणजे ड्रिंक, जाणे म्हणजे गो, अशी रोजची क्रियापदं. पण या शब्दांच्या पलीकडे जाऊन म्हणजे वाक्य कसं बनतं इंग्रजीत याचा एक साधा पण खूप महत्वाचा आराखडा दिलाय. हो बरोबर. तो आराखडा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता, मग क्रियापद आणि मग कर्म असा. अगदी. SVO म्हणतात त्याला सोप्या भाषेत. कर्ता म्हणजे कोण, क्रियापद म्हणजे काय करतंय आणि कर्म म्हणजे कशावर क्रिया घडतीये. बरोबर. एकदम बरोबर. हे ऐकायला खूप साधं वाटतं खरं. हो ना. पण इंग्रजीमध्ये हा क्रम फार महत्वाचा आहे. मराठीसारखी लवचिकता नाहीये इथे. हाच तर मुद्दा आहे. क्रम बदलला की गडबड होते. अगदी. विशेषतः साध्या वाक्यांमध्ये हा क्रम टिकून राहतो. म्हणजे तो बदलला आता अर्थ बदलू शकतो किंवा वाक्य चुकीचं ठरतं. अच्छा. आता स्रोतातलं उदाहरण बघूया. मी जेवण खातो. हां. यात मी कोण? कर्ता, सब्जेक्ट म्हणजे आय. खातो काय? क्रियापद, वर्ब म्हणजे ईट. आणि काय खातो? जेवण, ऑब्जेक्ट म्हणजे फूड. ओके. मग इंग्रजीत हे सरळ सरळ आय ईट फूड असं होतं. कर्ता, क्रियापद, कर्म, SVO. म्हणजे हा क्रम एकदम लक्षात ठेवायला हवा. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. अजून एक उदाहरण दिले बघा. ती पाणी पिते. हो. इथे ती म्हणजे शी, कर्ता. पिते म्हणजे ड्रिंक्स, क्रियापद. आणि पाणी म्हणजे वॉटर, कर्म. बरोबर. तर वाक्य झालं शी ड्रिंक्स वॉटर. पण एक मिनिटं, इथे ड्रिंक नाही ड्रिंक्स झालंय. एस लागलाय शेवटी. शाब्बास. उत्तम निरीक्षण. हा पण एक महत्वाचा नियम आहे. काय आहे तो नियम? म्हणजे जेव्हा कर्ता ही, शी, इट किंवा एखादं एकवचनी नाव असतं ना, तेव्हा साध्या वर्तमान काळात क्रियापदाला बहुतेक वेळा एस किंवा ES लागतो. जसं आय ड्रिंक पण शी ड्रिंक्स, ही गोज, इट रेन्स. अच्छा. हा, पण त्या SVO रचनेचाच भाग झाला म्हणायचा. फक्त क्रियापदाचं रूप थोडं बदलतं कर्त्यानुसार. अगदी. ही मूलभूत रचना आणि हा कर्त्यानुसार होणारा बदल हे समजलं की मग इंग्रजी वाक्य बनवायला एक आत्मविश्वास येतो. म्हणजे नियम साधा असला तरी पाया मजबूत करतो. हो तर. अनेक साधी वाक्य याच एका नियमावर चालतात. हो बरोबर. वी गो होम, दे प्ले क्रिकेट. सगळीकडेच तोच क्रम दिसतोय. कर्ता, क्रियापद, कर्म. अगदी तसंच. आणि हा पाया जर पक्का असेल ना, तर पुढे जाऊन वाक्य मोठी करणं म्हणजे त्यात अजून माहिती टाकणं, विशेषणं किंवा क्रियाविशेषणं वापरून किंवा मग प्रश्न विचारणं, नकारार्थी वाक्य बनवणं हे सगळं शिकायला सोपं जातं. म्हणून आई शिकते A to Z मधला हा भाग महत्वाचा आहे. तो थेट मुळावर जातो. बरोबर. इंग्रजी वाक्यरचनेच्या गाभ्यावरच बोट ठेवलंय. हां. तर मग आपण काय शिकलो यातून? काय टेकावे आहे? काय म्हणता येईल? मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंग्रजीतील अनेक साध्या वाक्यांचा जो कणा आहे तो आहे कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. बरोबर. हा क्रम. बरोबर. आणि काही महत्वाचे शब्द, क्रियापद यांचे अर्थ माहीत असले आणि हा क्रम लक्षात ठेवला की मग साधी इंग्रजी वाक्य बनवणं खरंच सोपं आहे. निश्चितच. ही एक प्रकारे गुरुकिल्लीच आहे साध्या वाक्यांसाठी. हां.